नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छान मजेदार गोष्ट घेऊन आलेले। तर ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि जर गोष्ट आवडली तर गोष्टीला लाईक व शेअर करा। तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं नाही अशांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहूया आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कावळा चिमणीची गोष्ट। गोष्ट कोणाची आहे? कावळा आणि चिमणीची। एक होती चिमणी आणि एक होता कावळा। चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटस आणि खूप सुंदर। चिमणी सारखी कामात असे, आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे। या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं, घरात सगळीकडे पसाराच पसारा असे। कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा, बडबड करायचा। हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही। एक दिवस काय झालं, आकाशात मोठमोठे काळे ढग आले, सोसाट्याचा वारा सुटला, टप टप पाऊस पडू लागला, झाडे भिजली, जमिनीवरून धुधो पाणी वाहायला लागलं। कावळ्याचं घर होतं शेणाचं, तेही पाण्यात वाहून गेलं। हु 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 कावळा काकडला। आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच। मग कावळा आला चिमणीकडे, पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते। चिवताई चिवताई दार उघड। चिमणी आतून म्हणाली, थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते। थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली, चिवताई चिवताई दार उघड। चिमणी आतून म्हणाली, थांब माझ्या बाळाला झोपवते। इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते। काय करतो बिचारा? एवढस तोंड कुडकुडत उभा राहिला। चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले। कावळा घरात आला, भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती। चिमणी म्हणाली, तू बैस चुलीपाशी। कावळा चुलीपाशी बसला, चुलीवर होती खीर। कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले, त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली। थोड्या वेळाने पाऊस थांबला, कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला। असा होता कावळा आळशी आणि लबाड। तात्पर्य, लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही। काय तात्पर्य आहे? लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही। तर अशा प्रकारे कावळा व चिमणीची गोष्ट संपली आहे। मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला जास्तीत शेअर करा। चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।